पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कळमगावचा प्रवास म्हणजे नको काय ते बस मध्ये बसलं का रस्ता खराब, पायी चालायला लागलं का ती वाट खराब। आहो मी तुमच्यासाठी चहा सांगून येते खालती जाऊन। असू दे, तू किती सांगितलं तरी त्याची वेळ झाल्याशिवाय तो काय देणार नाही चहा। बरं मग मी टॉवेल काढून देते, तुम्ही फ्रेश व्हा। नकोय मला, घेईन मी। अहो किती चिडचिड करता हो। म्हणजे आपण इथे कळमगावी देवीच्या दर्शनासाठी आलोय ना, मग नका ना रागवू इतके प्लीज। कुठे गेली होतीस आणि का? एक लहान मुलगी आपल्या वडिलांबरोबर एकटीच प्रवास करत होती। मी पाणी भरत असताना ते गृहस्थ तिथे आले आणि एक्सक्यूज प्लीज मॅडम बोला। माझ्याबरोबर कोणी महिला नाहीये, तर हिला प्लीज आपण वॉशरूमला घेऊन जाल का? बरं जाते मी, तुम्ही इथेच हो। येतेस तू? चल तिच्या बरोबर गेले। मॅडम हिनं पाणी पिताना सगळा फ्रॉक ओला करून टाकला। तिचा एक फ्रॉक जरा चेंज करून देता का? बरं द्या बॅग। हो ठीक, देख चल ग जसा म्हणून हळू हा, खालती बघिते। यामुळे जरा जास्त उशीर झाला, बाकी काही नाही। हे सगळं ठीक आहे, पण कुठेही जाताना स्वतःचा मोबाईल तरी घेऊन जावा ना, एवढंही कळत नाही तुला? नवीन जागा, निर्जन जागा, कुठे कुठे शोधलं मी तुला, कुठेच दिसली नाहीस तू। इतका घाबरलो होतो मी, तुला काही झालं असतं? तुम्ही माझ्या बरोबर असताना मला काही होणार आहे का? एक सांगू, त्या मुलीकडे बघितल्यावर ना मला आपल्या कुहूची आठवण झाली होती तेव्हा। अनोळखी मुलीला बघून कुहूची आठवण आली ठीक आहे, एखाद्या अनोळखी उंच माणसाला बघून माझी आठवण आली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो। आता काही बोलताय हा तुम्ही? गंमत केली। तुम्हाला माहिती मला असली गंमत केलेली आवडत नाही। ठीक आहे, नाही करणार। आता बरं वाटतंय। तुम्ही आता फ्रेश होऊन या। अरे हो, 5:30 वाजले, चहा घेऊन येईलच तो आता। 5:30 वाजले म्हणजे? का काय झालं? मुलं घरी आली असतील ना? हा आले असते। हे बघ मामा, संजू गेला सापाच्या तोंडात। नाही मला फोन नाही, मला सिक्स पडले होते। नाही ना, चीटिंग नको करू, आता ह्या दोघांना सांग ना। नाही आता माझ्या लक्षात आलं। तू तरी नको चीटिंग करू। नाही तुम्ही झालं उगाच। पहिले काय झालंय, हा इकडे 87 वरती आला आणि पूर्ण खाली गेलाय म्हणून तो चिडलाय, बाकी काही नाही। तुम्ही दोघं चीटर आहात, चीटर।
माझं ऐका, मी सगळं बघितल्या. आत्तेच्या टीमची एकदा चीटिंग झाली. नाही आम्ही चीटिंग रेफरी सांगणार ना ते ऐकायचं. आणि मामाच्या टीमने केली, त्यामुळे ना आता दोन्ही टीम इक्वल आहे. नाहीच केली चिटिंग. भांडायचं असेल तर खेळ बंद. आयडिया, आपण ना दुसरा गेम खेळूया. आता काय? लुडो. अरे बापरे, नाही या नको, आता तुम्ही खेळा, मला जरा ब्रेक हवाय. बरं तुम्ही खेळा, मी सुद्धा आता निघतो. अरे मामा तू थांब, चहा घे, मी चहा करते लगेच. थांब, मी टाकते चहा. विद्युत, तुम्ही असे अचानक आलात? हो आई, आपण सगळे एकत्र जेवलो, मयुरी लवकर आली. मी तर नाही नाही म्हणता एक पोळी जास्तच खाल्ली. शिल्पीच्या हाताला चव चांगली आहे ना? आई, तुमचा पाय कसा आहे? गोळ्या घेतल्यावर बरं वाटतंय ना? हो हो, बरा आहे, म्हणजे तसा बरा नाहीये, पण चाललंय. फार काही चांगलं नाहीये. पण तुम्ही की माझी चौकशी करायला आलात खास? नाही, स्वयंपाक करायला. काय? शिल्पी, शिल्पी, काय? अगं तू काय ना स्वयंपाक करायला बोलवलंस? अगं मला सांगायचं, मी आले असते. तू म्हणजे ना. आई एक मिनिट, मला त्याचं काहीही वाटलेलं नाहीये. अहो, माझ्या घरी सुद्धा किचन मध्ये मी अधूनमधून काहीतरी करत असतोच. अहो, ते तुम्ही तुमच्या घरी तुमची हौस म्हणून करता, पण इथे आमच्या घरी आणि तो स्वयंपाक म्हणजे. अहो, मी श्रेयसला काही सुद्धा करू देत नाही. तेच तर चुकतं ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की आई, आपण एकत्र राहतो, एकत्र जेवतो, मग घरातली सगळी कामं एकत्रच करायला हवीत ना. ठराविक एक कामं बायकांनीच करायची, हे मला पटत नाही. अहो, पण यांना कळलं तर काय म्हणतील? जावयाला कामाला लावलं, स्वयंपाकाला ते सुद्धा. आई, अहो माझी आई सुद्धा शिल्पीला आपल्या मुलीसारखंच मानते. तुम्ही सुद्धा तुमच्या जावयाला मुलगाच माना ना. आणि मी तुम्हा दोघांनाही आई बाबाच म्हणतो की नाही, आणि फक्त म्हणत नाही, मानतो सुद्धा. मामा आता रात्री जेवूनच घरी जा. अगं नको, उद्या पुष्कळ काम आहेत मला. तुम्ही नाही पप्पा. अरे बेटा, पप्पांना उद्या खूप मीटिंग्स आहेत. उद्या ना, आज रात्री तर नाहीये ना? हो मामा, थांब ना तू आज रात्री. मामा थांबणार आहे. तुम्ही थांबलात ना तर खरंच खूप बरं वाटेल. संजू पण तुमची खूप आठवण काढत असतो. हो, आणि आज बाबा पण नाहीये, दादाही नाहीये, तर आम्हा सगळ्यांनाच सोबत पण होईल. खरंच रात्री, म्हणजे तुमची गैरसोय होणार नसेल तर. अहो आई, त्यात गैरसोय कसली? मी आई बाबांना फोन करून कळवतो आणि गाडीतून कपडे सुद्धा घेऊन येतो. मी पण ओके, पण चहा प्यायला नंतर. सहा करपला बहुतेक. अश्विनी, किती शांतता आहे ना इकडे. अजिबात आवाज नाही, धावपळ नाही. हो ना, कितीतरी दिवसाने आपण असं निवांतपणे बाहेर पडलो ना. अहो, दिवसांनी काय, बऱ्याच वर्षांनी, नाही का? ऍक्च्युली नाही तर कुठे मिळतो निवांतपणा. काय हो, समोर पंखा आहे आणि असे केस ओले आहेत. आजारी पडाल ना. लहान मुलासारखं काय करता? काय ग, असे रोज का नाही मला केस पुसून देत? कुठे? घरी? अहो, घरी आई बाबा असतात, मुलं असतात, बरं दिसतं का ते? मग इकडे तर कोणी नाहीये ना. म्हणजे? अहो, फोन. परफेक्ट टायमिंग. मयूचा फोन आहे. हॅलो, हा मयू. हॅलो आई, मी कुहू बोलतेय.
बोल खूप बाळा. तू काय करतेस? काही नाही बाळा. मला सांग, तुझा अभ्यास झाला ना? तू आजीला त्रास देत नाहीयेस ना? नाही आई, तुला माहितीये मामा आलाय, आम्ही खूप मस्ती करतोय. मामा? मामा आलाय? हो, आम्ही खूप मजा केली आणि खूप गेम्स पण खेळले. अरे वा. पण मामा कसा काय आला? हॅलो हॅलो. फोन कट झाला. बरं झालं कट झाला. काय हॅलो. हॅलो आई, माझी समची कॉपी कुठे आहे? कू बाळा, तुझी आणि संजूची समची कॉपी आतल्या रूम मध्ये पुस्तकांबरोबर ठेवलीये बघ. नीट शोध म्हणजे सापडेल. ओके बाय. काही फायदा नाही, परत वाजणार आहे तू, गॅरंटी आहे माझी. बघ, बघितलं? ये. हॅलो. मामी, माझे वॉटर कलर कुठे आहेत? पप्पांबरोबर कलर करायचे. संजू, टीव्हीच्या खालचा ड्रॉवर आहे ना, तिथे ठेवलेत बघ मी. नाहीये तिकडे. अरे बाळा, नीट शोध म्हणजे सापडेल तुला. हा, बरं एक काम कर, आजीला फोन दे बघू. कशाला? आजी, हे धर, मामीला तुझ्याशी बोलायचे. हा अश्विनी, वेळेवर पोचलात ना ग? हो हो आई, अगदी छान झाला प्रवास. तुमचा पाय कसा आहे? ठीक आहे, औषध आणली आहेत, आता पुष्कळ बरं आहे. आई, एक काम करा, रात्री मलम. अहो काय करताय? काय ग, श्रेयस आहे तिथे? काय चाललंय? नाही आई, काही नाही. अश्विनी, कुलदेवतेला गेल्यात. शिस्त पाळा. कळतंय ना मी काय म्हणते ते? हो आई. देवदर्शनाला गेलेत की वेकेशनला? आईंनी सांगितले शिस्त पाळा. काय? एक काम करते, सावंत काकूंना पण फोन कर, तेच बाकी येतात, त्यांच्याशी बोल. अहो मयू, हे जरा फ्रीज मध्ये ठेव. छान झाली होती ना आमटी? आपण परत खाऊयात उद्या. काय झालं? ठेव ना फ्रीज मध्ये. आत्तू, ही खरंच तू आहेस? म्हणजे मामा बरोबर असला की तू खूप वेगळी असतेस ग. ऑल टुगेदर वेगळी असतेस. असं काही नाहीये अगं. आत्तू, देर इज नथिंग रॉंग इन दॅट. तुला खुश राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि तो असा एका दिवसासाठी किंवा एका रात्रीसाठी नाही, पूर्ण आयुष्यभर. पण तुझा आनंद परमनंटली मिळवणं हे फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे. सॉरी, मी जरा जास्त बोलले असेल तर, पण मला एवढंच सांगायचंय की तू आता जशी आहेस ना, तशी मला खूप आवडतेस. आणि वाघोबाने काय केलं माहितीये का? पळून गेला. मामा, अजून एक गोष्ट, अजून एक. आता रात्री झोपताना. ओके मम्मी, आज कुहू आणि मी इकडे झोपणार पप्पांसोबत, आणि चेस पण खेळणार. इथे?
पण मी आज जाऊन झोपते. तुम्हाला काय घालायचंय तो गोंधळ घाला. हो आई, खरंच तुम्ही जाऊन झोपा. यांची मस्ती काय संपणार नाही. मी गाद्या घेऊन आले. एक काम करा, तुम्ही झोपायची तयारी करूया. मी आलो लगेच. ठीक आहे. काय ग, अशी अचानक निघून आलीस? मुद्दाम करतोस ना तू? मुद्दाम मला अवॉइड करतोस, कळतंय मला. विद्युत, तुला माहितीये आपण दोघं खूप दिवसांनी एकत्र आहोत. तरी पण तुला कळतंय मी किती. शिल्पी, तुला काय वाटतं मला तुझी आठवण नाही येत? अगं, असा एक दिवस जात नाही जेव्हा मला वाटत नाही की आता या क्षणाला तू माझ्यासोबत असायला हवी होतीस. तुला माहिती आज मी किती खुश आहे. अगं, आज एवढा वेळ आपण एकत्र आहोत. मला अगदी ना घरी असल्यासारखं फील येतोय, कारण तू माझ्या बरोबर आहेस. शिल्पी, मला कळतंय, तू जरी नाही बोललीस ना तरी मला सगळं कळतंय. आता घरात आई आहे, मुलं आहेत, त्यांना एकटं सोडून ते योग्य नाही वाटणार ना? विद्युत, मला ना फक्त तुझा हात हातात घेऊन तुझ्या कुशीत शांत झोपायचं होतं. मी खूप थकलीये रे. मी भांडून थकलीये. मी चिडून खूप थकलीये. मला फक्त तू पाहिजे होतास. पाहिजे होतास मला आज. I miss you. I miss you so much. शिल्पी, आपण आपलं घर घेऊ शिल्पी, लवकरच घेऊ. अहो, किती छान वाटतंय ना. हो, मस्त वाटत. एकदा आपण ना सगळ्यांना घेऊन येऊया इथे. हो, बंगल्याची वास्तू शांत झाली ना की सगळ्यांना घेऊन येऊया. हो. चल. अश्विनी ताई, स्वानंदी, कशी आहेस ग तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. आनंद भाऊजी असे अचानक. देवाची मर्जी. माझ्या नशिबात त्यांचं प्रेम नसेल. शांत राहा स्वानंदी. देवी दुर्गेश्वरी ना सगळं ठीक करेल. तू चल माझ्या बरोबर आत. नाही, नको. तुम्ही आज चाललाय ना, ही फुलं देवीच्या पायाजवळ ठेवाल. अगं, तू स्वतःच ठेव ना. ही फुलं मी देवीच्या पायाशी का ठेवू? तू चल माझ्या बरोबर. वहिनी, आता मी सवासण नाहीये, विधवा आहे. अगं, मग त्याचा मंदिरात जाण्याशी काय संबंध? वहिनी, तुला चांगलंच माहितीये
माझ्या घरातल्या चालीरीती किती वेगळ्या आहेत ते. स्वानंदी, अगं तुझं घर माझं घर वेगळं आहे का? तसं नाही, तुमच्या घरातल्या सर्वांचा स्वभाव फार वेगळा आहे. पण माझ्या सासऱ्यांना नाही आवडणार मी मंदिरात आलेलं. मार्तंड मामा? आमच्या घराण्यात फक्त सौभाग्यवती स्त्रियाच मंदिरात जाऊ शकतात. तुम्ही फुलं न्या ना.